नमस्कार. नुकतंच एका मोठ्या जागतिक वन्यजीव परिषदेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. आणि का? कारण यात असे काही निर्णय घेण्यात आलेत जे आपल्या पर्यावरणाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. चला, तर मग जरा खोलात शिरून बघूया की ही परिषद नक्की काय होती आणि यात काय काय घडलं. आपण कधी विचार केलाय का की व्हेल शार्कसारखा अजस्त्र सागरी जीव किंवा काही एकदम दुर्मिळ वनस्पती यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नक्की कोण आणि कसं नियंत्रण ठेवतं? तर हो, यासाठी एक जागतिक यंत्रणा आहे आणि आज आपण तिच्याबद्दलच बोलणार आहोत. तर ही परिषद झाली कुठे? उझबेकिस्तानमधल्या समरकंद शहरात. ही होती साइट्सच्या सदस्य देशांची 20वी परिषद, जिला कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज किंवा COP20 असं म्हणतात. आणि हो, ही परिषद खूप खास होती, कारण मध्य आशियामध्ये होणारी ही पहिलीच COP होती. यातून या प्रदेशाचं वन्यजीव संरक्षणातलं महत्त्व अधोरेखित झालं. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. या परिषदेत नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले गेले? कारण या निर्णयांचा वन्यजीवांच्या संरक्षणावर आणि त्यांच्या व्यापारावर खूप दूरगामी परिणाम होणार आहे. ह्या परिषदेतली सगळ्यात मोठी आणि सकारात्मक बातमी म्हणजे तब्बल 77 नवीन प्रजातींना साइट्सच्या वेगवेगळ्या परिशिष्टांमध्ये संरक्षण देण्यात आलंय. आता 77 हा आकडा खूप मोठा आहे, नाही का? आणि जागतिक पातळीवर वन्यजीव संरक्षणासाठी हे खरंच खूप महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. बरं, मग या 77 प्रजातींमध्ये काही खूप महत्त्वाच्या आणि धोक्यात असलेल्या प्रजातींना सर्वोच्च संरक्षण मिळालं. उदाहरणार्थ ओशनिक व्हाईट टिप शार्क, जगातला सगळ्यात मोठा मासा व्हेल शार्क आणि गॅलापागोस बेटांवरचे ते खास इग्वाना, या सगळ्यांना आता परिशिष्ट 1 मध्ये टाकण्यात आलंय. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर यांच्या व्यावसायिक व्यापारावर आता पूर्णपणे बंदी असणार आहे. आता साहजिकच अशा मोठ्या परिषदांमध्ये सगळ्याच गोष्टींवर एकमत होतं असं नाही. इथे भारताच्या भूमिकेचं एक चांगलं उदाहरण बघायला मिळालं. भारताने गुग्गुळ या औषधी वनस्पतीला परिशिष्ट 2 मध्ये टाकण्याच्या युरोपियन युनियनच्या प्रस्तावाला यशस्वीपणे विरोध केला. भारताचं म्हणणं होतं की आधी याचा सखोल अभ्यास व्हायला हवा. दुसरीकडे स्थानिक लोकांना वन्यजीव संरक्षणात जोडणारा एक महत्त्वाचा प्रस्ताव होता, पण तो खर्चाच्या कारणामुळे नाकारला गेला. यातून अनेकदा निधी आणि आदर्श यांच्यातला संघर्ष कसा असतो हेच दिसून येतं. पण एक चांगली गोष्ट नक्की झाली. ब्राझील, सेनेगल आणि मेक्सिको यांनी साइट्सच्या बजेटमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो सगळ्यांनी स्वीकारला. 2026 ते 2028 या काळासाठी बजेटमध्ये जवळपास 7% वाढ करण्यात आली आहे. यावरून हे दिसतं की सदस्य देश या कराराला गांभीर्याने घेतात आणि त्यासाठी खर्च करायलाही तयार आहेत. आत्तापर्यंत आपण COP20 परिषदेबद्दल बोललो, पण ही परिषद आयोजित करणारी संस्था साइटीस म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला आता थोडं या संस्थेबद्दलच जाणून घेऊया. साइटीसचा पाया घातला गेला होता जवळपास 50 वर्षांपूर्वी. 1973 मध्ये वॉशिंग्टन DC मध्ये या कराराचा मसुदा तयार झाला आणि 3 मार्च रोजी तो सगळ्या देशांना सही करण्यासाठी खुला करण्यात आला. म्हणूनच 3 मार्च हा दिवस आता आपण जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करतो. आणि मग 1 जुलै 1975 पासून हा करार जगभरात अधिकृतपणे लागू झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर साइट्सचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. वन्यजीव आणि वनस्पतींचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो त्यावर असं नियंत्रण ठेवायचं की ज्यामुळे त्यांच्या प्रजाती धोक्यात येणार नाहीत किंवा नामशेष होणार नाहीत. हा वेगवेगळ्या सरकारांमधला एक अतिशय महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार आहे. बरं, मग हे साइट्स काम कसं करतं? तर बघा, ह्यात सामील होणं कोणत्याही देशासाठी ऐच्छिक असतं. पण एकदा का तुम्ही सदस्य झालात की मग त्याचे नियम पाळणं कायदेशीररित्या बंधनकारक ठरतं. प्रत्येक सदस्य देशाला साइट्सची अंमलबजावणी करण्यासाठी आपापले कायदे बनवावे लागतात. आणि हो, भारत या कराराचा एक खूप महत्त्वाचा आणि सुरुवातीपासूनचा सदस्य आहे. साइट्सचं सगळं काम त्याच्या 3 परिशिष्टांवर किंवा अपेंडिसेसवर अवलंबून आहे. या परिशिष्टांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींना त्यांच्यावर असलेल्या धोक्याच्या पातळीनुसार आणि त्यांना किती संरक्षणाची गरज आहे यानुसार विभागलं जातं. चला, ही वर्गीकरण पद्धत नेमकी काय आहे ते समजून घेऊया. तर साइट्स प्रजातींचं 3 स्तरांवर वर्गीकरण करतं. पहिलं, परिशिष्ट 1. यात अशा प्रजाती आहेत ज्यांच्यावर नामशेष होण्याचा सर्वाधिक धोका आहे, त्यामुळे यांच्या व्यापारावर पूर्णपणे बंदी आहे. मग येतं परिशिष्ट 2. यातल्या प्रजातींच्या व्यापारावर कठोर नियंत्रण ठेवलं जातं, जेणेकरून भविष्यात त्या धोक्यात येऊ नयेत. आणि तिसरा आहे परिशिष्ट 3. यात अशा प्रजाती आहेत ज्यांच्या संरक्षणासाठी एखादा देश इतर देशांची मदत मागतो. आता हा जागतिक करार आपल्या भारतात जमिनीवर कसा राबवला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
भारताने वन्यजीव संरक्षणासाठी अनेक कायदेशीर आणि संस्थात्मक पावलं उचलली आहेत हे आपल्याला माहीतच आहे. आणि भारताची वन्यजीव संरक्षणाची वचनबद्धता किती खोलवर रुजलेली आहे हे यातून स्पष्ट होतं. आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 51 नुसार पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं एक मूलभूत कर्तव्य मानलं गेलं आहे. भारताची रणनीती ही मुख्यत्वे 3 स्तंभांवर आधारित आहे. पहिला स्तंभ म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्यासारखी एक मजबूत कायदेशीर चौकट. दुसरा स्तंभ आहे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोसारख्या विशेष संस्था ज्या थेट या गुन्ह्यांवर काम करतात. आणि तिसरा स्तंभ म्हणजे राज्यांना वन्यजीव संरक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या सरकारी योजना. या तिन्हींच्या माध्यमातून अवैध व्यापाराला आळा घालण्याचा एक ठोस प्रयत्न केला जातो. तर या सगळ्या विश्लेषणानंतर शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. आजच्या काळात जिथे जागतिक व्यापार प्रचंड वेगाने वाढतोय तिथे हा 50 वर्ष जुना करार बदलत्या आव्हानांना तोंड देऊ शकेल का? आपल्या पृथ्वीच्या भविष्याचं रक्षण करण्यासाठी तो स्वतःला कितपत जुळवून घेऊ शकेल यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.